नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ग्रे किचन मध्ये। आता आंब्याचा सीझन सुरू आहे आणि या सीझन मध्ये खूप सारे आंबे असतात, त्यामुळे आपण नवीन नवीन आंब्याच्या रेसिपीज ट्राय करतच असतो। आणि आपल्या ग्रे किचन वरती ही आता आंबा सिरीज सुरू होणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आंबा स्पेशल रेसिपीज आपण बघणार आहोत। आणि या सिरीज मधील पहिल्या भागामध्ये आज आपण बनवतोय ही अस्सल पुणेरी मँगो मस्तानी। तर याच्यासाठी काय काय साहित्य लागते हे लगेचच बघूयात। तर मँगो मस्तानी बनवतोय म्हणूनच इथं 2 आंब्याच्या अशा बारीक फोडी करून घेतल्या, साखर, टुटी फ्रुटी घेतलेली आहे, त्यानंतर काजूचे असे तुकडे करून घेतलेत, बदाम ही बारीक बारीक असे कापून घेतलेत, त्यानंतर एक मोठा ग्लास भरून थंड दूध घेतले आणि थोडेसे आंब्याचे तुकडे शेवटी गार्निशिंगसाठी। बर्फही लागणार आहे आपल्याला एक 5 ते 6 क्यूब। आता मस्तानीसाठीचा जो बेस असतो तो बेस आधी आपल्याला करून घ्यावा लागतो, त्यासाठी हे सगळं दूध मिक्सर जारमध्ये घातलेलं आहे। आता यानंतर हे सगळे आंब्याचे तुकडेही घालायचे। तर मी हा केशर आंबा घेतलाय, तुमच्याकडे केशर आंबा नसेल तर हापूस आंबा घेतला तरीही चालतो। हापूस आंब्याची टेस्ट याच्यापेक्षाही खूप भारी लागते। तर आंब्याचे तुकडे घातल्यानंतर बर्फ घातला आणि आता चवीप्रमाणे साखर घालायची। मी साधारण 4 मोठे चमचे साखर इथं घेतली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सगळं जे साहित्य आहे ते मिक्सर जारमध्ये घातल्यानंतर ब्लेंड करून घ्यायचं आहे। एकूण 3 ते 4 मिनिटांपर्यंत मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि मँगो मस्तानीचा जो बेस असतो त्याचं अर्ध काम झालंय आपलं। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आपल्याला घालायचा आहे, ज्याच्यामुळे मस्तानीला एकदम रिच आणि क्रीमी अशी टेस्ट येते। तर ही आहे मँगो आईस्क्रीम आणि साधारण मोठे 2 चमचे इतकी ही आईस्क्रीम या मिल्कशेकमध्ये घालायची आहे। जर तुमच्याकडे स्कूपर असेल तर 2 स्कूप आईस्क्रीम घालायची आणि हे परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर आधीच आपले आंब्याचे तुकडे दुधामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स झालेले आहेत, त्यामुळे आता फक्त 2 मिनिटे फिरवून घेऊयात। इथं हा आपला मस्तानीसाठीचा बेस तयार झालाय, तुम्हाला मी दाखवते। एकदम जबरदस्त रिच आणि क्रीमी झालाय, जसा परफेक्ट थिकनेस हवा असतो ना तसा थिकनेस ही आलेला आहे आणि ओरिजिनल आंबे वापरल्यामुळे कलरही सुंदर आलाय। फक्त मिल्कशेक बनवला म्हणजे मस्तानी झाली असं नसतं, तर त्याच्यामध्ये लेअरिंग हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर एका ग्लासमध्ये सुरुवातीला हा मिल्कशेक ओतून घ्यायचा, साधारण एक अर्धा ग्लास इतका मिल्कशेक ओतून घेते मी। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आईस्क्रीम घालायचे। तर ज्या फ्लेवरची मस्तानी असते त्याच फ्लेवरचं आईस्क्रीम वापरलं तर चव अजून अस्सल पुणेरी येते, म्हणूनच आपण याच्यामध्ये मँगो आईस्क्रीम घालतोय। 1 स्कूप, त्यानंतर थोडीशी टुटी फ्रुटी घालायची आहे आणि काजू बदाम हे सगळं घालून परत एकदा मिल्कशेक आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। असं लेअरिंग केलं ना हे मस्तानी खाताना किंवा पिताना मधला जे आईस्क्रीमचा लेअर असतो किंवा ड्रायफ्रुट्स टुटी फ्रुटीचा लेअर असतो तो चमच्यामध्ये येतो आणि खायलाही तितकीच मज्जा येते। तर बघा, आईस्क्रीम ड्रायफ्रुट्स वगैरे घातल्यानंतर थोडासा मिल्कशेक ओतला आणि आता शेवटी अजून एक आईस्क्रीमचा स्कूप घालायचा आहे। त्यानंतर याच्यावरती टुटी फ्रुटी, ड्रायफ्रुट्स आणि काही आंब्याचे काप घालायचेत। तोपर्यंत या मस्तानीचा इतिहास आणि या थंड पेयाला मस्तानी असंच नाव का पडलं हे मी तुम्हाला सांगते। तर पुणे म्हटलं की पेशवाई संस्कृती आणि खास खाद्यपदार्थ आठवतातच, आणि त्यातलं एक प्रसिद्ध नाव म्हणजे पुणेरी मस्तानी। या नावामागे एक सुंदर इतिहास दडलेला आहे। पेशवाई काळात जी बाजीरावांची मस्तानी होती तिचं सौंदर्य आणि आकर्षण इतकं अप्रतिम होतं की तिच्या नावाने प्रेरित होऊन या थंड पेयाला लोकांनी मस्तानी असं नाव दिलं। पुण्यात 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच काही जुन्या आईस्क्रीम पार्लर्सनी एक वेगळीच कल्पना आणली, त्याच्यामध्ये मिल्कशेक, आईस्क्रीम, ड्रायफ्रुट्स यांचं एक कॉम्बिनेशन तयार केलं आणि याच्यातूनच रिच आणि क्रीमी अशी ही मस्तानी तयार झाली। तर इथंही आपली अस्सल पुणेरी मस्तानी तयार झाली आहे। आता आपण याची टेस्ट बघूयात।
याच्यामध्ये एक स्ट्रॉ घालायचे. एकदम जबरदस्त टेस्ट आली आहे आणि ओरिजिनल आंब्याचा जो फ्लेवर असतो ना तो खूप छान आला आहे याच्यामध्ये. तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये अशी आंबा मस्तानी नक्कीच करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. आणि आता या सिरीजमध्ये आपण आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघणार आहोत, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या रेसिपीज जर तुम्हाला न चुकता बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि ज्यांना कोणाला मस्तानी आवडते त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया एका नवीन आंब्याच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.